आता पाहूया महाफास्ट न्यूज 100। चार दिवस सासूचे संपले, आता सुनेचे 4 दिवस येऊ द्या। अजित पवारांचा शरद पवारांना जोरदार टोला। 40 वर्ष झाली तरी बाहेरची म्हणता, अजित पवारांची टीका। बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनंदा पवारांनी घेतला उमेदवारी अर्ज। सुनंदा पवार या रोहित पवारांच्या मातोश्री। 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार सुनेत्रा पवारांची माहिती। सुनेत्रा पवार आज प्रचारासाठी पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात। अजित पवारांकडून स्वतःसह कुटुंबियांच्या नावाने 3 अर्जांची खरेदी। अजित पवारांच्या नावाने त्यांच्या विश्वासू वकिलांनी पहिल्याच दिवशी अर्ज घेतले। सुनेत्रा पवारांच्या अर्जात चूक राहिल्यास अजित पवार स्वतः आणि मुलाच्या नावे अर्ज दाखल करण्याची शक्यता। दिल्लीवरून आदेश आल्यास अजितदादा काही पण करतील। दिल्लीचा आदेश आला तर काकूंऐवजी स्वतःचा अर्ज भरतील। रोहित पवारांचा अजित पवारांना खोचक टोला। भाजपकडून अखेर उदयनराजे भोसलेंना तिकीट जाहीर। साताऱ्यात उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदेमध्ये सामना रंगणार। पृथ्वीराज चव्हाणांना सही करता येत नाही। उदयनराजेंची पृथ्वीराज चव्हाणांवर टीका, तर सही येत नाही हे कारण असू शकतं का? उदयनराजेंनी मागणी केलेल्या शासकीय जागेच्या मागणीवरून दोघांमध्ये वारपलटवार। नारायण राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक वाढली। रत्नागिरी सिंधुदुर्गवर आमचा दावा, उदयन सामंत यांचं वक्तव्य। तर एक दिवस थांबा, उद्या रामनवमीला जल्लोष करणार नितेश राणेंचं सूचक वक्तव्य। नारायण राणेंना उमेदवारी न मिळण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तीचा हात। नागपूरच्या शक्तीमुळे राणेंनी अर्ज भरताना विचार करावा, ठाकरे गटाच्या वैभव नाईकांची टीका। पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस। शेवटचे काही तास उरल्याने जनसंपर्कासाठी उमेदवारांची धावाधाव। उमेदवारांचा सभा आणि जनसंपर्कावर भर। सोलापूरमध्ये राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांसाठी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत रोड शो। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दोघांचेही जोरदार शक्तीप्रदर्शन। कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांकडून उमेदवारी अर्ज दाखल। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शाहू महाराजांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन। धाराशिवचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करण्यापूर्वी आदित्य ठाकरेंचा रोड शो। आदित्य ठाकरेंच्या रोड शोत हजारोंच्या संख्येत कार्यकर्ते सहभागी। माढा लोकसभेतून शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहितेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते लढत होणार। ठाकरे गटाचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार विनायक राऊत उमेदवारी अर्ज भरणार। विनायक राऊतांचं जोरदार शक्तीप्रदर्शन। काल मी एक अपक्ष आणि एक काँग्रेसचा अर्ज भरला, तर आज आणखी 2 अर्ज दाखल करणार। 19 तारखेपर्यंत पक्षाने एबी फॉर्म दिला नाही तर अपक्षच लढणार। विशाल पाटील ठाम। सांगलीत विशाल पाटील यांची रॅली। काँग्रेस भवनच्या मेळाव्यात 3 ठराव मांडण्यात आले। विशाल पाटील यांची उमेदवारी अर्ज मागे न घेणं, कुणीही पक्ष सोडणार नाही या 3 मुद्द्यांवर घेण्यात आले ठराव।